नमस्कार फार्मासिस्ट मित्रांनो, मी फार्मासिस्ट अतुल अशोकराव अहिरे, बी फार्म, प्रेसिडेंट महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल। आज आपण या व्हिडिओमध्ये ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन बद्दलची माहिती घेणार आहोत। सदर व्हिडिओमध्ये फार्माकोव्हिजिलन्सचे आजच्या या युगात काय महत्त्व आहे, एडीआरचा रिपोर्टिंग कोण करू शकतो, ईडीआरचा रिपोर्ट कसा करायचा असतो, ईडीआर रिपोर्टिंग कुठे करायचे असते, त्याचप्रमाणे सस्पेक्टेड एडीआर फॉर्म कसा भरायचा आणि सदर भरलेला सस्पेक्टेड एडीआर फॉर्म हा कुठे सबमिट करायचा याबद्दलचं विस्तृत अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। मित्रांनो, सदर व्हिडिओ हा जवळपास 9 भागांमध्ये विभागलेला आहे। याच्यामध्ये ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन तसेच फार्माकोव्हिजिलन्स या सब्जेक्टमध्ये आजच्या या व्हिडिओचं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय असेल, त्याचबरोबर फार्माकोव्हिजिलन्सचं महत्त्व काय, कोण हा ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग करू शकतो, आपल्याला ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग का करायची आहे, सस्पेक्टेड ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन काय असते, या ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन बद्दलचं सिरियसनेस आणि आउटकम काय असायला हवं, हा सस्पेक्टेड ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग कुठे करायची आहे, त्याचबरोबर सस्पेक्टेड ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शनचा जो रिपोर्टिंग फॉर्म आहे तो कसा फिलअप करायचा आणि हा फॉर्म फिलअप केल्यानंतर याचं जे रिपोर्टिंग असतं ते PVPI म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया गाझियाबाद या मुख्य सेंटर पर्यंत कशा पद्धतीने पोहोचते याबद्दलची सर्व विस्तृत अशी माहिती आजच्या या व्हिडिओ मॉड्यूलमधून आपल्याला मिळणार आहे। आजचा व्हिडिओ आणि या व्हिडिओ मागचा खरा उद्देश म्हणजेच फार्मासिस्टला एडीआर रिपोर्टिंग व मॉनिटरिंग कसे महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती देणे, फार्मासिस्टने एडीआरची रिपोर्टिंगची पद्धत PVPIला म्हणजेच फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियाला कशी करावी याच्या पद्धत समजावणे, तसेच फार्मासिस्ट स्वतंत्रपणे ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग कशी करू शकतो याबद्दल माहिती देणे। रुग्णास प्रिस्क्राईब केलेल्या औषधांमध्ये औषधांची इफिकॅसी तसेच औषधांचा योग्य किंवा प्रतिकूल परिणाम याचा बॅलन्स करणे महत्त्वाचे असते। अशात औषधांची ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन होते का हे सुद्धा बघण्याचे खूपच महत्त्वाचे असते। एडीआर रिपोर्ट करणे बाबत खालील गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत ते आपण समजावून घेऊयात। एडीआरमुळे रुग्णालयात औषधे घेत असताना मिळणारी रुग्णाची माहिती, त्याचप्रमाणे रुग्णाचा रुग्णालयातील प्रवेश, त्याची रोगग्रस्त असण्याची स्थिती व मृत्यू याबाबत आपल्याला माहिती मिळते। बहुतांश एडीआर हे टाळण्याजोगे असतात। नवीन औषध बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून क्लिनिकल ट्रायल्समध्ये मर्यादित रुग्णांना औषध दिले जाते। म्हणूनच उपलब्ध असलेल्या क्लिनिकल ट्रायल डाटामधून दुर्मिळ तसेच प्रतिकूल परिणाम दिसून येत नाहीत। ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन हे औषधांचा दैनंदिन तसाच दीर्घकाळ वापर केल्यामुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामांचा अभ्यास तसेच एडीआर मॉनिटरिंगच्या मदतीने केला जाऊ शकतो। फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय, औषधांचा प्रतिकूल परिणाम व औषधांमुळे इतर समस्या उपलब्ध होतात याबद्दलचा शोध घेणे, त्याचे मूल्यांकन करणे, समजून घेणे आणि असे प्रतिकूल परिणाम याच्यावर प्रतिबंध करणे या संबंधीचं विज्ञान आणि उपक्रम म्हणजेच फार्माकोव्हिजिलन्स। फार्माकोव्हिजिलन्स का महत्त्वाचे आहे, रुग्णाची काळजी आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी, त्याचबरोबर
रुग्णाचे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता हे सुद्धा सुधारण्यासाठी, औषधांसंबंधित लाभ, त्याचा होणारा विपरीत परिणाम, औषधाची परिणामकारकता आणि जोखीम याचे मूल्यांकन करण्यासाठी योगदान देते. औषधांचा तर्कशुद्ध आणि सुरक्षित वापर यासाठी प्रोत्साहन देते. EDR संबंधी खर्च आणि खऱ्या क्लिनिकल परिणामां कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. PVPI म्हणजेच फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया हा सदर प्रोग्राम भारतात 2010 पासून कार्यान्वित करण्यात आला. PVPI या संस्थेचं उद्देश खालीलप्रमाणे विस्तृत करण्यात येते. सदर उपक्रम हा औषधांचा योग्य व सुरक्षित वापर व्हावा या दृष्टीने केला जातो. फार्माकोव्हिजिलन्स बद्दलचे योग्य ज्ञान मिळावे व त्याची ट्रेनिंग ॲक्टिव्हिटी देशभर व्हाव्यात हा उद्देश PVPI प्रोग्रामचा आहे. ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन कशा प्रकारे रिपोर्ट करू शकतो याबद्दलची मार्ग आपल्यास खालीलप्रमाणे आहेत. भारताच्या फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम मध्ये हेल्थकेअर प्रोफेशनलसाठी विविध साधने प्रदान केली आहेत. त्यातील एक नंबर म्हणजे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग फॉर्म आवृत्ती क्रमांक 1.3 मध्ये भरला जावा. तसेच हा फॉर्म भरल्यानंतर EDR मॉनिटरिंग सेंटरमध्ये सबमिट करावा. नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर म्हणजेच PVPI फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया गाझियाबाद या स्थित सेंटरकडे तो सबमिट करावा. अथवा MCIने मान्यता प्राप्त बऱ्याचशा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुद्धा हा फॉर्म सबमिट करण्याची पद्धत आहे. तसेच ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन बद्दल PVPIने मोबाईल अँड्रॉइड ॲप्लिकेशन सुद्धा दिलेले आहे. यावर सुद्धा तुम्ही EDR रिपोर्टिंग करू शकतात. त्याचबरोबर PVPIने टोल फ्री क्रमांक दिला आहे. जो टोल फ्री क्रमांक आहे 1800-180-3024 किंवा तसेच 1800-180-3024. सदर EDR रिपोर्टिंग ईमेलद्वारे सुद्धा आपण करू शकतो. सदर ईमेल pvpi@ipc.india.net. तसेच PVPIने भारतात ग्राहकांना रिपोर्टिंग करण्यासाठी कंझ्युमर रिपोर्टिंग फॉर्म सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. आणि तो कंझ्युमर रिपोर्टिंग फॉर्म हा भारतातल्या विविध 10 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिला आहे व त्या 10 स्थानिक भाषांमध्ये सुद्धा आपला कंझ्युमर म्हणजे रुग्ण सुद्धा EDR रिपोर्ट करू शकतो. भारतामध्ये ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन कोण रिपोर्ट करू शकतो? फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियाच्या गाईडलाईननुसार भारतात सर्व हेल्थकेअर प्रोफेशनल रिपोर्ट करू शकतात. म्हणून यामध्ये विशेष करून डॉक्टर्स, फार्मासिस्ट, नर्सेस तसेच रुग्ण सुद्धा EDR रिपोर्ट करू शकतो. परंतु बऱ्याच अंशी EDRचं रिपोर्टिंग करण्याची पद्धत औषध कंपन्या ह्या स्वतः सुद्धा मोठ्या प्रमाणावर EDR रिपोर्टिंग करत असतात. एक म्हणजे सदर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन ही गंभीर आहे की सौम्य आहे. त्याचबरोबर सदर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन ही ज्ञात आहे की अज्ञात. त्याचबरोबर EDR ही वारंवार किंवा दुर्मिळ आहे. तसेच औषधे, लसी, हर्बल उत्पादने, हेल्थ सप्लिमेंट्स, रक्ताच्या काही सप्लिमेंट्स, वैद्यकीय उपकरणे तसेच इम्प्लांट यांच्या वापरासंबंधी सुद्धा EDR रिपोर्टिंग करू शकतो. EDR कसा रिपोर्ट करावा? हेल्थकेअर प्रोफेशनलने ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन ओळखणे हा
महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा आहे. त्याचबरोबर सदर EDR सोबत त्या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन बद्दलची माहिती गोळा करणे आणि सदर माहिती ही सस्पेक्टेड EDR फॉर्ममध्ये भरून हा अहवाल सबमिट करणे. ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन ओळखणे किंवा सदर रिॲक्शन बद्दल तर्क लावणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम असतं. एक अनपेक्षित किंवा उपचारादरम्यान एखादी हानिकारक घटना होणे याबद्दलची माहिती ओळखणे, जसे की एखादे नवीन लक्षण त्याबद्दल आपल्याला माहिती कळणे किंवा क्लिनिकल चाचण्या करत असताना काही वेगळ्या प्रकारची माहिती मिळवणे, लॅबोरेटरीच्या रिपोर्टमधील एखाद्या घटकाची असामान्य पातळी या आजारपणे वेगळ्या पद्धतीने लक्षात येणे. आपण ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन बद्दल आपण एका रुग्णालयात घडलेल्या एका केसबद्दल आपण डिस्कस करूयात. श्री विनोद भांबरे यांचा अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर अशी दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रुग्णालयात उपचारामध्ये त्यांना टॅबलेट फेनिटॉइन 100 मिलीग्राम TDS याप्रमाणे उपचार करण्यात आले. परंतु फेनिटॉइन सोबतच सदर रुग्णाला इंजेक्शन सेप्टाझिडिन 1 ग्राम BD म्हणजे दिवसातून 2 वेळा, इंजेक्शन मॅनिटॉल 20% वेट बाय व्हॉल्यूम इंट्राव्हेनियसली दिवसातून 3 वेळा आणि इंजेक्शन पॅन्टाप्राझोल 40 मिलीग्राम IV OD म्हणजे दिवसातून 1 वेळा अशा प्रकारचा औषध उपचार सुरू होता. सदर रुग्णामध्ये ट्रीटमेंटच्या 5-6 दिवसाच्या कालावधीनंतर सदर रुग्णास स्किन आणि म्युकोसल इरोजन्स, इडेमा म्हणजेच मेंदूला सूज विकसित झाली आणि या सर्व घटनाक्रमामध्ये डॉक्टरांनी सदर रुग्णास स्टीवन जॉन्सन सिंड्रोम हे सदर रुग्णाबद्दलचं निदान 5-6 दिवसांच्या उपचारानंतर केलं. ह्या उपचारांमध्ये फेनिटॉइन हे टॅबलेट एक शंका असलेलं औषध म्हणून सदर हेल्थकेअर प्रोफेशनलने बंद केले आणि या सगळ्या घटनाक्रमांकामध्ये स्टीवन जॉन्सन सिंड्रोम ही घटना अनपेक्षित अशी हेल्थकेअर प्रोफेशनलकडनं नोंद केली. या EDR मुळे रुग्णास दीर्घकाळ हॉस्पिटलायझेशन आणि इंटेन्सिव्ह केअर मॅनेजमेंटची गरज वाटायला लागली. आता आपण सदर संशयित म्हणजेच सस्पेक्टेड ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन फॉर्म बघूयात. आपल्या स्क्रीनवर हा जो फॉर्म दिसत आहे हा सस्पेक्टेड ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग फॉर्म आहे. हा फॉर्म 4 भागामध्ये विभागलेला आहे. भाग 1 म्हणजे पार्ट A, ज्यामध्ये आपल्याला पेशंट बद्दलची इन्फॉर्मेशन भरवायची आहे. पार्ट B म्हणजे सस्पेक्टेड ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन बद्दलच्या डिटेल्स या B मधल्या मुद्द्यामध्ये भरवायच्या आहेत. मुद्दा क्रमांक C यामध्ये औषध, जो सस्पेक्टेड औषध आहे त्याबद्दलची डिटेल्ड अशी माहिती आपणास भरवायची आहे. मुद्दा क्रमांक D यामध्ये सदर EDR जो रिपोर्ट करतो आहे अशा रिपोर्टरची माहिती आपणास द्यावायची आहे. या EDR रिपोर्टिंग फॉर्मच्या पाठीमागे EDR रिपोर्टिंग संबंधित काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये EDR बाबत काय नोंदवायचे, EDR ची तक्रार कोण करू शकतो, EDR तक्रार कुठे करायची असते, EDR सबमिट केलेल्या माहितीचे काय होते, संशयित EDR रिपोर्टिंग फॉर्म भरण्यासाठी आवश्यक फील्ड काय आहेत, तसेच रुग्णाबाबतचा तपशील ज्यामध्ये रुग्णाचा
ओपीडी क्रमांक किंवा आयपीडी क्रमांक, रुग्णाचे नाव आणि आडनाव याचे आद्याक्षर, रुग्णाचे वय, रुग्णाचे वजन, फॉर्म मधील भाग बी ज्यामध्ये आपण संशयित ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन याबद्दलची माहिती आपण फिलअप करणार आहोत. सदर फॉर्म मध्ये ईडीआर कधीपासून सुरू झाला याची तारीख आपल्याला नमूद करायची असते. त्याचबरोबर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन कुठल्या दिवशी बंद झाली याची सुद्धा तारीख नमूद करणे गरजेचे असते. ह्यामध्ये रुग्णाचा संक्षिप्त इतिहास, ईडीआर दिसण्याची वेळ, ईडीआरचे निदान म्हणजेच त्याची लक्षणं, संशयित औषध कधी थांबवले, ते थांबवले किंवा नाही याबद्दलची माहिती सदर पार्ट बी मध्ये भरावायची असते. ईडीआरची चाचणी आणि त्याबद्दलचा इतिहास. जर ईडीआर रिपोर्टिंग ही लॅब ॲबनॉर्मॅलिटी किंवा पॅथॉलॉजिकल, बायोकेमिकल तसेच इमेज यांचा परिणाम ईडीआर मध्ये असेल तर ते मुद्दा क्रमांक 12 यामध्ये त्या बाबतीतला तपशील अचूक असा नमूद करावा लागतो. सदर ईडीआर फॉर्म मधील मुद्दा क्रमांक 13 मध्ये रुग्णास अजून काही इतर आजार असतील तर त्याबद्दलची माहिती किंवा त्याच्या इतिहासामध्ये काही मोठे आजार त्याला झाले असतील तर त्याबद्दलची माहिती नोंदवणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 14 मध्ये ईडीआर संबंधित सिरियसनेस किती आणि कसा आहे याबद्दल आपणास टिक करावायची आहे. मुद्दा क्रमांक 15 मध्ये रुग्णाच्या कंडिशन बद्दलची माहिती आपणास टिक करावायची आहे. सस्पेक्टेड मेडिकेशन. सदर याच्यामध्ये ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन होण्यापूर्वी प्रिस्क्राईब केलेल्या औषधांचा विचार करणे आणि त्याबाबत माहिती गोळा करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सदर माहिती म्हणजे औषधाचे नाव, त्याचे ब्रँड नेम किंवा जनरिक नेम, सदर औषधाचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, औषधाचा डोस, औषधाची फ्रिक्वेन्सी, औषधाचे इंडिकेशन्स, सदर औषध रुग्णास सुरू करण्याची तारीख, त्याचबरोबर ईडीआर रिपोर्टिंगमध्ये औषध थांबवण्याची तारीख. परंतु या केसमध्ये जर औषध थांबवले नसेल तर फॉर्म फिलअप करताना चालू असा उल्लेख करणे गरजेचे आहे. हे औषध थांबवणे हे डॉक्टरांच्या निर्णयावर आणि औषधांच्या ज्ञानावर आधारित असते. सदर संशयित औषध हे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनच्या व्यवस्थापनासाठी अतिशय महत्त्वाचे असते. कारण सदर औषध बंद केले आहे, सदर औषधाचा डोस कमी केला आहे, सदर औषधाचा डोस वाढवलेला आहे, औषधाचा डोस जसाच्या तसा सुरू ठेवला आहे. संशयित औषधाचा पुनर्वापर केल्यानंतर रिॲक्शन अपीयर झाली की नाही हे बघणे अत्यंत गरजेचे असते. जर संशयित औषधाचा पुनर्वापर केला गेला व ईडीआरची पुनरावृत्ती झाली का नाही याबद्दल नमूद करणे महत्त्वाचे असते. डी चॅलेंज. डी चॅलेंज म्हणजेच औषध थांबवणे किंवा त्याचा डोस कमी करणे व सदर औषध थांबवणे किंवा डोस कमी करणे यामुळे सदर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन पूर्णतः जाते किंवा त्याची तीव्रता कमी होते याबद्दलची माहिती देणे गरजेचे असते. डी चॅलेंज ही सकारात्मक व नकारात्मक असं दोन्ही पद्धतीची असू शकते. री चॅलेंज म्हणजेच संशयित औषधाचा पुनर्वापर केल्यानंतर रिॲक्शन अपीयर झाली की नाही हे बघणे अत्यंत गरजेचे असते. जर संशयित औषधाचा पुनर्वापर केला गेला व ईडीआरची पुनरावृत्ती झाली का नाही याबद्दल नमूद करणे महत्त्वाचे असते. सस्पेक्टेड मेडिकेशन. सदर याच्यामध्ये
ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन होण्यापूर्वी प्रिस्क्राईब केलेल्या औषधांचा विचार करणे आणि त्याबाबत माहिती गोळा करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सदर माहिती म्हणजे औषधाचे नाव, त्याचे ब्रँड नेम किंवा जनरिक नेम, सदर औषधाचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, औषधाचा डोस, औषधाची फ्रिक्वेन्सी, औषधाचे इंडिकेशन्स, सदर औषध रुग्णास सुरू करण्याची तारीख, त्याचबरोबर ADR रिपोर्टिंगमध्ये औषध थांबवण्याची तारीख. परंतु या केसमध्ये जर औषध थांबवले नसेल तर फॉर्म फिलअप करताना चालू असा उल्लेख करणे गरजेचे आहे. कॉन्कॉमिनंट मेडिसिन्स म्हणजेच रुग्णाच्या ट्रीटमेंटमध्ये जे सस्पेक्टेड औषध आहे त्या व्यतिरिक्त वापरले जाणारे औषध, सदर औषधांबद्दलची माहिती डिटेल्स म्हणून आपल्याला या फॉर्ममध्ये मुद्दा क्रमांक 11 मध्ये भरावयाची आहेत, ज्यामध्ये औषधाचे नाव, त्याचं ब्रँड किंवा जनरिक नेम, त्याचं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, डोस किती वापरला गेला त्याबद्दलची माहिती, सदर औषधाची फ्रिक्वेन्सी आणि सदर औषध सुरू आणि बंद करण्याची वेळ, त्याचबरोबर या औषधाचे जे काही इंडिकेशन्स आहेत याबद्दलची माहिती आपणास द्यावयाची आहे. फॉर्ममधील भाग डी, ज्यामध्ये रिपोर्टर्स बद्दलची माहिती आपणास भरावयाची आहे. सदर फॉर्ममध्ये जो रिपोर्ट सबमिट करणार आहे त्याचं नाव, त्याचा प्रोफेशनल ॲड्रेस, तो जे काही ऑक्युपेशन करतो त्याबद्दलची माहिती, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, रिपोर्टरची सिग्नेचर, त्याचबरोबर रिपोर्ट करण्याची डेट याबद्दलची माहिती आपल्याला रिपोर्टर्स डिटेलमध्ये भरावयाची आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर रिपोर्टरबद्दलची माहिती ही गुप्त ठेवण्यात येते याबद्दल आपल्याला खात्री असावी. कॉन्फिडेन्शियलिटी. मित्र हो, सदर ADR रिपोर्टिंग करताना रुग्णाबद्दलची पूर्ण माहिती ही काटेकोरपणे गुप्त ठेवण्यात येते आणि सदर माहिती त्याच पद्धतीने काटेकोरपणे आणि मर्यादेपर्यंत सुरक्षित अशी ठेवली जाते. सदर अहवाल सादर करणारे वैद्यकीय कर्मचारी म्हणजेच हेल्थकेअर प्रोफेशनल्स आणि त्याचबरोबर फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स यांच्याबद्दलची सुद्धा माहिती ही पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येते. सदर अहवाल सादर केल्याने रिपोर्ट करणाऱ्यावर कुठलाही कायदेशीर गोष्टींचं लीगल इम्प्लिकेशन राहत नाही. ADR रिपोर्टिंग केल्यानंतर सदर इन्फॉर्मेशनचं काय होतं याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊयात. ADR रिपोर्ट सबमिट केल्यानंतर मॉनिटरिंग सेंटरद्वारे या रिपोर्टचं स्क्रुटिनाइज केलं जातं आणि त्याची जी कॉझॅलिटी असेसमेंट होते ती पूर्णपणे केली जाते. तदनंतर ती सदर असेसमेंट ही नॅशनल कोऑर्डिनेटिंग सेंटर म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया गाझियाबाद यालाही सबमिट केली जाते. पुढील कारवाई म्हणजे ADR ची कॉझॅलिटी आणि बाकी काही कॅरेक्टरिस्टिक्स याचं अॅनालाइज केलं जातं. सदर ADR हा उपसला मॉनिटरिंग सेंटर स्वीडन याच्यामध्ये ग्लोबल डाटाबेस म्हणून मेंटेन केला जातो. त्याबद्दलचे रेग्युलेटरी डिसिजन्स घेतले जातात आणि सदर डिसिजन्स हे कंझ्युमर्सला कळवले जातात. मित्रांनो, आज जो आपण हा व्हिडिओ बघितला आहे या व्हिडिओमधून आपणास काही टेक होम मेसेज घरी घेऊन जाणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते मूळतः म्हणजेच सर्व हेल्थकेअर प्रोफेशनल यांनी ADR रिपोर्टिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच ADR फॉर्ममधील ज्या काही
स्टार केलेले जे काही मुद्दे आहेत ते सर्वच्या सर्व मुद्दे आणि त्या फील्ड पूर्णपणे फिल करणं अत्यंत गरजेचं आहे. सर्व नोंदवलेले ADR हे व्यावसायिकांसाठी याबद्दल कुठलंही दायित्व यामध्ये राहत नाही. तुमचा ADR अहवाल हा रुग्णाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून परत एकदा आपणास सर्व फार्मासिस्ट बंधूंना विनंती करतो की सध्याच्या या परिस्थितीमध्ये आपण ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग करणे सुरुवात करावी आणि ADR रिपोर्टिंगच्या माध्यमातून आपण रुग्णांबद्दलची सुरक्षितता कशी सांभाळू याबद्दल आपण कार्य करणे गरजेचे आहे. अतुल अशोकराव आहिरे, थँक्यू.